आता आपण आजच्या तिसऱ्या बोध स्पीकरकडे वळूया. मिस्टर मनोज शिरोडकर, एक अनुभवी उद्योजक ज्यांनी ट्रेडिंगपासून मॅन्युफॅक्चरिंगपर्यंतचा प्रवास अत्यंत यशस्वीपणे उभारलेला आहे. MIT पुणे येथून पॉलिमर इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1983 मध्ये आपल्या वडिलांबरोबर ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. या काळात त्यांनी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युशन आणि कस्टमर रिलेशनशिप याचा सखोल अनुभव घेतलेला होता. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे ट्रेडिंगपासून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रवेश करण्याचा. आणि त्यातूनच शिरोडकर प्रेसिकॉम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. आज ही कंपनी प्रिसिजन मशीन कॉम्पोनंट्स आणि असेंब्लीज तयार करते. ऑइल अँड गॅस, हायड्रॉलिक्स, रेल्वेज, मरीन, प्रोसेस कंट्रोल अशा विविध नॉन ऑटोमोटिव्ह क्षेत्रांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. त्यांच्या व्यवसायातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फोकस आणि अटमोस्ट क्लिअरिटी. त्यांनी सुरुवातीपासूनच निश मार्केट निवडून त्यामध्ये गुणवत्ता, कन्सिस्टन्सी आणि डिलिव्हरी यावर प्रचंड फोकस दिला. आज त्यांच्या उत्पादनांपैकी जवळपास 98% उत्पादन 35 देशांमध्ये एक्सपोर्ट होत आहे, जे त्यांच्या ग्लोबल स्टँडर्ड्स आणि विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स पुणे आणि नाशिक येथे आहे. तसेच USA मध्ये सेल्स ऑफिस आणि कॅनडा व दुबईमध्ये त्यांचे रिप्रेझेंटेशन आहे. त्यांच्या कामगिरीतील एक अभिमानास्पद बाब म्हणजे ब्रह्मोस मिसाईलसाठी 150 पेक्षा अधिक प्रिसिजन पार्ट्स त्यांनी विकसित केले आहेत, जे भारतीय नौदलांच्या युद्धनौकांमध्ये वापरले जातात. आज त्यांच्या व्यवसायात पुढील पिढी सक्रिय आहे. लीडरशिप, सिस्टीम्स आणि स्ट्रॅटेजिक ग्रोथ यावर आधारित त्यांचा प्रवास पुढे सुरू आहे. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की योग्य फोकस, डिसिप्लिन आणि एक्झिक्युशन यांच्या माध्यमातून ग्लोबली सुद्धा एक मजबूत स्थान निर्माण करता येतं. मी आता श्री मनोज शिरोडकर सरांना मंचावरती येण्याची विनंती करतो. तसेच तुषार जिंतूरकर आणि अमर वैद्य यांनाही कृपया मंचावर येऊन बोध सेशन सुरू करावा अशी विनंती करतो. हॅलो, व्हेरी गुड आफ्टरनून. मनोज सर, तुमचं खूप खूप स्वागत बोधच्या मंचावरती. थँक्यू. TLCमध्ये जे काय मी शिकतो ते बोधमध्ये आम्ही तुमच्याकडनं रिअल एक्सपिरियन्सेसमधून शिकतो. सो लीडरशिप असेल, स्ट्रॅटेजी असेल किंवा कस्टमर रिलेशनशिप असेल, आणि तुमच्या जर्नीशी ते खूप रिलेट होतं आहे. सो आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत तुमच्याकडनं रिअल एक्सपिरियन्सेस जाणून घ्यायला. तो फिर शुरू से शुरुआत करते हैं. बिफोर वी डिस्कस अबाउट शिरोडकर प्रेसिकॉम, कुड यू टेक अस बॅक टू युअर जर्नी ऑफ अर्ली इयर्स, किंवा मनोज शिरोडकर प्रेसिकॉमच्या आधी कोण होते? थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल, थँक्यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. मी TLCबद्दल खूप काही ऐकत आलो आहे मंदारकडून, आणि स्वतःसुद्धा 1-2 प्रोग्राम्स तुमचे अटेंड केलेले आहेत. आणि इट्स अ वंडरफुल टास्क दॅट बागवे सर इज टेकिंग, अँड आय रिअली एम अ बिग ॲडमायरर ऑफ हिम, की सेल्फलेस ॲप्रोचनी हे सगळं काम ते तुम्ही करताय. तर त्याला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून जी काय तुम्हाला माझ्या परीने जी काय मदत होऊ शकेल ती मी कायम तुमच्यासाठी करायला तयार असेल. सो लेट्स गो इन टू द कॉलेज डेज. मी कॉलेजमध्ये असताना मी फर्ग्युसनला 11वी-12वीला होतो. इंजिनिअरिंगला ॲडमिशन डायरेक्ट मिळाली नाही, कारण ओपन कॅटेगरीमध्ये होतो, आणि त्यावेळेला मार्क कमी पडल्यामुळे 10वी नंतरचा जो डिप्लोमा असतो त्याला ॲडमिशन घेतली.
1 वर्ष तिथे केलं आणि नंतर प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाली. सो MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा पहिला बॅचचा विद्यार्थी मी. आणि तो पहिल्या बॅचमध्ये असल्यामुळे खूप एक जिद्द होती की आपल्याला इंजिनिअरिंग करायची एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, तर आपल्याला कायम सगळ्या फ्रंटवर आपण कुठेही कमी नाही हे दाखवायची आम्ही प्रत्येक अपॉर्च्युनिटी शोधत गेलो. मग आम्ही पहिल्याच वर्षी पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक ह्या ज्या महत्त्वाच्या हे आहेत त्या सगळ्या आम्ही COEPचा जो एक मोठा बालेकिल्ला होता त्याला धक्के देत आम्ही ते जिंकत गेलो. त्याचबरोबर मला त्यावेळेला रोट्रॅक्टमध्ये काम करायची संधी मिळाली. मी हे का सांगतो आहे की जे पेरेंट्स असतात त्यांच्यासाठी एक माझ्या स्वानुभवातनं दिलेले एक हा सल्ला असेल की मुलांना अशा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करण्याकरता आपण प्रवृत्त केलं पाहिजे, कारण त्याच्यामधून तुम्हाला जे टीमवर्क, बजेटिंग, वेगवेगळ्या सिनियर लोकांना भेटून त्यांचे काही इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं, याच्या सगळ्याचं बाळकडू तुम्हाला या सगळ्या रोट्रॅक्टच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला करायला मिळतं. आणि मला त्याचा खूप फायदा झाला. राईट फ्रॉम फंड्स मॅनेजमेंट, कम्युनिकेशन बिल्डिंग, बजेटिंग, टीमवर्क ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे शिकलो. पॅरलली 1983मध्ये जेव्हा मी इंजिनिअरिंग चालू केलं किंवा रादर डिप्लोमाला होतो त्यावेळेला वडिलांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन्समधली नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस चालू केला होता. अँड ही वॉन्टेड समवन टू असिस्ट हिम. तर मी पहिल्या दिवसापासून वडिलांबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि मग तो जो त्यांच्याबरोबरचा अनुभव आहे, युअर फादर इज युअर बेस्ट टीचर आय विल से. ही विल टीच यू एव्हरीथिंग सेल्फलेसली. आणि ही वॉज ॲन इन्स्पिरेशन फॉर मी, कारण ते 14-16 तास काम करायचे दिवसातनं. म्हणजे माझी ही घडण त्यांच्याबरोबर होत गेली. सो 1983 ते 2005 या काळामध्ये, म्हणजे 1983ला वडिलांनी 20,000 रुपये त्यांचे जे PFचे मिळाले होते ते टाकून जो बिझनेस चालू केला ते 2005पर्यंत आम्ही जवळजवळ 25 कोटीपर्यंत नेला होता. आणि 91मध्ये आम्हाला सँडविकची डीलरशिप मिळाली. सँडविकच्या डीलरशिपला आज 91पासून आत्तापर्यंत गेल्या 30-35 वर्षात जे काय असेल, वी स्टील होल्ड दॅट नंबर 1 डिस्ट्रीब्युटर अक्रॉस द कंट्री ऑन सिंगल इंडिव्हिज्युअल लोकेशन आय विल से. तो आम्ही कधी सोडला नाही. सो ती एक अपॉर्च्युनिटी मला सँडविकबरोबर काम करायची मिळाली. सो ते काम करताना मला वाटतं तुमच्या काही पुढच्या प्रश्नांमध्ये जे येतं आहे ते मी सलग ह्याच्यात घेतो. मे बी परत ते रिपिटेशन होऊ शकेल. पण ट्रेडिंग करताना मी एक गोष्ट कायम शिकलो की जिथे सगळे जातात तिथे जायचं नाही. त्यावेळेला पुण्यामध्ये सगळा इंडस्ट्रीयल एरिया ग्रो होत होता आउटसाईड पुणे रिजन. रांजणगाव, सणसवाडी, पिरंगूट, सातारा रोडला शिक्रापूर, आपलं शिरवळ या साईडला जो काय इंडस्ट्रीयल एरिया तयार होत होता. सो आय स्टार्टेड फोकसिंग ऑन दॅट एरिया. आणि मग तिथल्या कस्टमर्सबरोबर सप्लाईंग दॅम पिन टू प्लेन ही पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेत गेलो. आणि त्याच्यामुळे जो काय अपॉर्च्युनिटी ऑफ डुईंग बिझनेस, जिथे निश मार्केट ज्याला म्हणतो आपण की यू बिंग अर्ली बर्ड देअर, तो बिझनेसचा स्कोप पण खूप मिळाला, अपॉर्च्युनिटीज भरपूर मिळाल्या आणि त्यातून ज्याला म्हणतो शिकायलाही खूप मिळालं. सो दिस इज हाऊ वी डेव्हलप बिझनेस. मग आम्ही 3M, एक्झॉन मोबिल, सँडविक कोरोमंड या सगळ्या डीलरशिप्स एस्टॅब्लिश करत करत मी 2005ला शिरोडकर पेसिकॉम चालू केली. त्याच्यामागचं रिझन असं होतं की एंटायर फॅमिली डिपेंडिंग ऑन वन बिझनेस इज डेफिनेटली नॉट हेल्पफुल. और इन द लाँग रन जेव्हा कुठे वर खाली चढाव उतार होता त्यावेळेला अख्खी फॅमिली त्याच्यात सफर होते. सो 2005 वॉज अ बूम पिरियड. आणि त्यावेळेला आपण कुठली तरी रिस्क घेऊ शकतो. तर दॅट इज हाऊ वी डिसाइडेड टू एंटर इन टू मॅन्युफॅक्चरिंग. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करत होतात, ट्रेडिंग नंतर जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं तेव्हा ट्रेडिंगमधल्या कुठल्या गोष्टींचा तुम्हाला फायदा झाला मॅन्युफॅक्चरिंग करताना?
मी म्हणेन की कॉन्फिडन्स ऑफ टॉकिंग टू द कस्टमर, फाइंडिंग द राईट कस्टमर्स, कारण तोपर्यंत बऱ्यापैकी एक ओळख सगळ्या कस्टमरशी, जवळजवळ नाही म्हटलं तरी त्यावेळेला 700-800 कस्टमर्स छोटे मोठे आम्ही हँडल करत होतो. प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळी वेगळी इन्फॉर्मेशन इनपुट्स मिळत होती. सो कॉन्फिडन्स, डुईंग द रिलेशनशिप बिल्डिंग, कम्युनिकेशन स्किल्स, या सगळ्या गोष्टी डेफिनेटली मला उपयोगी पडल्या. आता शिरोडकर पेसिकॉम नक्की काय करतं, म्हणजे मे बी इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ पीपल, टॉप लाईन? सो शिरोडकर पेसिकॉम ही कंपनी आम्ही जी चालू केली त्याच्या मागचा उद्देश असा होता की ॲज सँडविच डिस्ट्रीब्युटर्स वी वेर गिविंग लॉट ऑफ व्हॅल्यू ॲडिशन टू अवर कस्टमर्स in terms of standing on their machines to improve their productivity, reducing their cycle times, आणि मग एखादा नवीन कॉम्पोनंट दिला तर त्याचा कंप्लीट प्रोसेस फ्लो डिझाईन करून देणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही कस्टमरला बऱ्यापैकी सपोर्ट करत होतो. आणि 2005 साली आय रिमेंबर की एवढ्या मोठ्या प्रमाणात सबकॉन्ट्रॅक्टर बेस हा एस्टॅब्लिश झालेला नव्हता. अँड कस्टमर्स हॅड द पेन ऑफ गेटिंग द राईट कॉम्पोनंट्स डेव्हलप, कारण त्यांच्याकडची कपॅसिटी पूर्ण युटिलाइज होऊन सुद्धा दे वेर नॉट एबल टू फुलफिल द ऑर्डर्स. सो दॅट इज वेअर कस्टमर स्टार्टेड डिमांडिंग की तुम्ही आम्हाला एवढं सगळं करताय तर तुम्हीच कॉम्पोनंट बनवून का सप्लाय करत नाही. सो दॅट इज हाऊ वी एंटर्ड इन टू मॅन्युफॅक्चरिंग. काय स्कोप आहे आणि सेक्टर्स काय हां, करतात? सो पहिल्यापासून मी ठरवलं होतं की जिथे सगळी जनता जाते तिथे आपण जायचं नाही. सो आय डिसाइडेड नॉट टू एंटर इन टू ऑटो सेक्टर ॲट ऑल, कारण दॅट्स अ रॅट रेस. सो वी स्टार्टेड फोकसिंग ऑन नॉन ऑटोमोटिव्ह सेक्टर, बॅच प्रोडक्शन, कारण हा कस्टमर्सचा पेन एरिया प्रत्येक वेळेला कस्टमरशी बोलताना लक्षात येत होता. सो वी स्टार्टेड फोकसिंग ऑन बॅच प्रोडक्शन आणि डायव्हर्सिफाईड सेक्टर्स. मग त्याच्यात ऑइल अँड गॅस आलं, हायड्रॉलिक्स आलं, प्रोसेस फ्लो मेजरमेंट अँड कंट्रोल आलं. या सगळ्या सेक्टर्सवर फोकस केला. आणि पहिल्यापासून माझं स्वप्न होतं की आपण जे काय मॅन्युफॅक्चर करू ते ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आणि मॅन्युफॅक्चर लोकली, सेल ग्लोबली, हा एक पहिल्यापासून एक पॅशन होतं मला. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही आल्यानंतर आधीचा जो ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स होता, काय गोष्टी अनलर्न करायला लागल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये? व्हेरी इंटरेस्टिंग सेक्शन मी म्हणेन की ट्रेडिंगमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करता. कस्टमर्सला भेटणं, कस्टमर्सबरोबर, मग त्याच्यानंतर ती जी काय कन्सेप्ट आहे, ते जे काय RFQ असेल ती तुमच्या प्रिन्सिपलबरोबर डिस्कस करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण स्वतः सगळ्या गोष्टी करत असतो. सो in manufacturing the first learning was like moving from doing everything to managing. दुसरी गोष्ट मॅनेजिंग द ब्लू कॉलर वर्कफोर्स, ज्याचा माझा कधीही आजपर्यंत संबंध आला नव्हता, ते मॅनेज करणं. आणि अंडरस्टँडिंग द एम्प्लॉई माइंडसेट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ इन्सिक्युरिटी आणि द वे दे ट्विस्ट द फॅक्ट्स अँड प्रेझेंट टू यू, त्या कशा हँडल करायच्या, या गोष्टीमध्ये मला बऱ्याच गोष्टी अनलर्न करून लर्न कराव्या लागल्या. सो नाही म्हटलं तरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आल्यानंतर तुमची टीम साईज वाढली किंवा ॲज यू राईटली सेड की तुम्हाला जास्ती गोष्टी मॅनेज करायला लागल्या अदर दॅन डुईंग ऑन युअर ओन. तर तेव्हा कुठल्या लीडरशिप ट्रेट्सचा तुम्हाला फायदा झाला? वेल, इट इज ऑल इव्हॉल्विंग. लाईक सगळ्या गोष्टी आपण इव्हॉल्व करत जातो. आणि मला असं वाटतं की जो लिडरशिप स्टाईलमध्ये बदलण्याची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की मूव्हिंग फ्रॉम इमोशनल थिंकिंग टू अ रॅशनल थिंकिंग, हा सगळ्यात मोठा एक लिडरशिपमधला चेंज मला स्वतःमध्ये जाणवला की जो मला करणं गरजेचं होतं. खूप जास्त प्रमाणात डोकं शांत ठेवून विचार करण्याची एक आय विल से, मी कला म्हणणार नाही, पण एक ती केपेबिलिटी डेव्हलप करावी लागली. कारण ट्रेडिंगमध्ये तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह असता. आय वॉज नोन टू बी अ व्हेरी ॲग्रेसिव्ह सेलर. आणि
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लूपहोल्स खूप असतात जिथे तुमचा पैसा ड्रेन होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी वर विजिलंटली लक्ष ठेवून त्यातनं आपल्याला कशा सिस्टीम्स एस्टॅब्लिश करता येतील की ज्या योगे हे लूपहोल्स पॅक केले जाऊ शकतात आणि सतत पॉझिटिव्ह थिंक करत राहणं की कारण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये रोज काहीतरी चॅलेंजेस आजही येत असतात, अजूनही येतात. तर त्यावेळेला फ्रस्ट्रेशन शुड नॉट गव्हर्न युअर थिंकिंग. दॅट इज वॉट आय थिंक आय लर्न. सर तुम्ही म्हणालात की ट्रेडिंगमध्ये तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह होतात. आता जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसताना तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरणार तर आम्ही TLCमध्ये स्ट्रॅटेजी ट्रायंगल शिकतो. मार्केट, प्रोडक्ट्स आणि आपली स्वतःची कॉम्पिटन्सी. मग या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे बाय एक्सपिरियन्स नव्हत्या. सो तुम्ही ते कसं आयडेंटिफाय केलं आणि स्वतःची कॉम्पिटन्सी तुम्ही कशी डेव्हलप केली? सो 2-3 गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या ठरल्या. ऑन सम थॉट्स आय वॉज व्हेरी क्लिअर फ्रॉम डे वन की मला ऑटो सेक्टरमध्ये उतरायचं नाही. सो मला वेगवेगळे सेट ऑफ कस्टमर्स शोधणं गरजेचं आहे. आणि वी स्टार्टेड अवर बिझनेस विथ अ कंपनी कॉल्ड हॉर्बिगर इंडिया लिमिटेड हू आर इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्लेट टाईप वॉल्व्स अँड ऑल दिस थिंग्स. त्यांच्याबरोबर आम्ही जॉब वर्कचं काम चालू केलं होतं. पण जसं जसं वेळ जायला आलं तसं लक्षात आलं की जॉब वर्क इज समथिंग विच वी शूड अवॉइड डुईंग. कारण त्याच्यातनं तुमची टॉपलाईन एकतर मिळत नाही आणि यू हॅव लॉट ऑफ डिपेंडन्स ऑन द कस्टमर. The reason for me to move from trading into manufacturing was similar. Like in trading, तुम्हाला प्रिन्सिपल जे तुमचे ज्यांच्याकडून तुम्ही माल घेता ते आणि तुमचे कस्टमर्स या दोघांच्या एक्सपेक्टेशन्स मीट करता करता तुमचं सँडविच होतं आणि युअर तुमच्या रिलेशनशिपला तुमचे प्रिन्सिपल्स कधीच भाव देत नाहीत. सो इट वॉज इम्पॉर्टंट फॉर मी टू मॅन्युफॅक्चरिंग इज समथिंग विच यू क्रिएट. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे मला एक ते कायम वाटायचं की आपण काहीतरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पडलं पाहिजे. आणि हे मॅन्युफॅक्चरिंग करताना हा जो सेक्टर आम्ही निवडला ज्याच्यात आपण काम करतो आहे त्याच्यामध्ये एव्हरी इंडस्ट्री हॅज इट्स ओन चॅलेंजेस, एव्हरी सेक्टर दॅट यू गो. पण मला ह्याच्यात अपॉर्च्युनिटीज जास्त दिसल्या. नॉन ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये तसे सप्लाय करणारी लोकं कमी होती. आणि इफ यू डेव्हलप युअर रिलायबिलिटी अँड डिलिव्हर द प्रॉडक्ट्स कन्सिस्टंटली आय थिंक स्काय इज द लिमिट फॉर गेटिंग दोज बिझनेसेस. सर तुम्ही म्हणालात की नॉन ऑटोवरच फोकस करायचा. आम्हाला बरेच वेळेला कुठली एखादी अपॉर्च्युनिटी आली की नाही कसं म्हणायचं हा प्रश्न असतो. सो ही क्लॅरिटी तुमच्यात आली कुठं? मला ट्रेडिंगचा जो माझा अनुभव होता कस्टमर्सबरोबर काम करताना ऑटो सेक्टरमधले कस्टमर्स आणि नॉन ऑटो सेक्टर्समधले कस्टमर्स आणि त्यांच्या खरोखरच्या असलेल्या पेन एरियाज बघून ते मी पहिल्या दिवसापासून क्लिअर होतो की मला ऑटो सेक्टरमध्ये काम करायचं नाही म्हणून. सो आम्ही ज्याला म्हणतो डेटा मायनिंग किंवा खूप गोष्टींवर विचार करत होतो की कसा आता हा एस्टॅब्लिश करायचा बिझनेस. मग एक अपॉर्च्युनिटी मिळाली की त्याचा हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट अजून कुठल्या कस्टमरबरोबर की बाबा यांचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत किंवा यांच्यासारखं प्रॉडक्ट बनवणारे कोण आहेत, मग लोकल लेवलला कोण आहे, ग्लोबल लेवलला कोण आहे. अशा पद्धतीने आम्ही कस्टमर्स शोधत गेलो. आणि त्यावेळेला इंटरनेट फॉर्च्युनेटली थोडं चालू झालं होतं आणि बऱ्यापैकी गोष्टी दिसत होत्या. तर आम्ही काही कोल्ड कॉल्स केले कस्टमर्सला. मग त्याच्यातनं काही अपॉर्च्युनिटीज मिळाल्या आणि आय थिंक वी वर गुड टू कन्वर्ट देम. आजही ते माझे कस्टमर्स आहेत. सो ऑटो सेक्टर सोडून तुम्ही बरेच बाकी सेक्टर्सवरती जास्ती फोकस केला. कुठल्याही सेक्टरमध्ये आता एंट्री करायची किंवा तिथल्या रिक्वायरमेंट्स केटर करायच्या तर काहीतरी इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेड असते. तर हे तुम्ही कसं ठरवलं की कुठल्या सेक्टरमध्ये करायचं आणि किती इन्व्हेस्टमेंट करायची? मी म्हणेन की सिन्स वी आर इन टू कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग, the basic core is machining. So we invested in general purpose machines which have all those capabilities like turn wheel centers म्हणा किंवा ज्याला म्हणतो हाय टॉर्क मशीन घेणं की ज्याच्यावर लो टॉर्कचा जॉब तर नक्कीच करता येऊ शकतो.
याच्यामुळे आम्हाला तो एक फायदा झाला. म्हणजे वी यूज टू गो टू द कस्टमर की बाबा माझ्याकडे ही मशीन्स आहेत आणि ह्या मशीन्सवर तुझे हे कॉम्पोनंट्स आम्ही करून देऊ शकतो. मग त्याच्यात ज्या काय सेकंडरी प्रोसेसेस असतील त्या प्रोसेस आम्ही आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीखाली आणि आमच्या कंट्रोलखाली आम्ही करून घेऊ. अँड दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. कुठल्या सेक्टरचा तुम्हाला असा काही अनुभव आला का की त्याच्यात तुम्ही सुरुवात केली पण त्याच्यानंतर त्याच्यातनं तुम्हाला मागे घ्यावं लागलं की? हो, मी जसं आता त्यांनी ब्राह्मोसबद्दल सांगितलं, इट्स डेफिनेटली अ प्राईड. आम्ही अजूनही ते काही पार्ट्स करतो आहे किंवा नेव्हीसाठी पण आम्ही काही मिसाईल लॉन्चिंग प्लॅटफॉर्म्ससाठी जे डेप्थ सेटिंग मेकॅनिझम्स आहेत ते आम्ही एस्टॅब्लिश केले होते. पण नंतर असं लक्षात आलं की या सगळ्या याच्यामध्ये जी काय ब्युरोक्रसी आहे, एस्पेशली ऑन द डिफेन्स सेक्टर, प्रोक्युरमेंट साईड, याच्यासाठी लागणारा वेळ, तेवढी मॅनपॉवर आणि तेवढा पेशन्स आपल्याकडे नाही. वी आर वर्किंग विथ लिमिटेड रिसोर्सेस आणि ते रिसोर्सेस तुम्ही कसे वापरून मॅक्सिमम आउटपुट घेऊ शकता, तर त्याच्यामध्ये हे कुठेतरी मिसफिट होत होतं. सो वी डिसाइडेड टू टेपर डाऊन अवर बिझनेस इन द aerospace and defense sector, which was primarily from the defense point of view which we were considering. So we are right now, आम्ही बंद केलं आहे असं म्हणत नाही, पण आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करत नाही. सर, तुम्ही म्हणालात की मॅन्युफॅक्चर लोकली अँड सेल ग्लोबली. सो एक्सपोर्ट मार्केट किंवा ग्लोबल मार्केट कसं बिल्ड केलं तुम्ही? त्याची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे की मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये 2007च्या आसपास एक नेदरलँड्सवरनं टीम आली होती. द नेम ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन वॉज CBI आणि देअर मोटो वॉज टू सिलेक्ट some few manufacturers from the developing countries like India, Bangladesh, China, not China I will say, Malaysia, Indonesia, या सगळ्या ह्याच्यात. आणि त्यांना सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना 3 आठवड्याचं ते ट्रेनिंग देतात इन नेदरलँड्स. आणि त्या ट्रेनिंग इट्स लाईक अ 3 weeks ट्रेनिंग, बट इट्स लाईक अ कम्प्लीट 3 year MBA प्रोग्राम विथ एक्सपर्ट्स फ्रॉम ऑल द साईट्स, एस्पेशली इन टू तुम्हाला युरोपमध्ये जर एंटर करायचं असेल तर त्याची पूर्ण हँड होल्डिंग ते करतात. तर त्यावेळेला त्यांनी जो मराठा चेंबरमध्ये सेमिनार दिला त्याच्यानंतर आय अप्लाइड फॉर दॅट आणि जवळजवळ पूर्ण भारतभरातनं 1000 ॲप्लिकेशन्स गेली होती. त्यातनं त्यांनी 45 पहिल्यांदा शॉर्टलिस्ट केले आणि नंतर आय थिंक 3 का 5 त्यांनी जे सिलेक्ट केले. आय वॉज वन ऑफ द लकी वन टू गेट सिलेक्टेड फॉर दॅट. आणि मग तो जो अनुभव आहे मला की CBIमधलं ट्रेनिंग, मग त्याच्यामध्ये त्यांनी खूप काही गोष्टी आम्हाला शिकवल्या की इन्कोटर्म्स म्हणजे काय, निगोसिएशन्स करताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, तुमची वेबसाईट कशी पाहिजे, तुमचा लेटरहेड कसं पाहिजे, ब्रँड बिल्डिंग हे कसं असायला पाहिजे आणि का महत्त्वाचं आहे, व्हॉट आर द एटिकेट्स अँड कल्चर्स ऑफ युरोपियन कस्टमर्स, मग त्याच्याकडे तुम्ही काय लक्ष दिलं पाहिजे. इतक्या लेवलचं ट्रेनिंग मला त्या 3 आठवड्यामध्ये मिळालं. आणि पोस्ट दॅट दे सपोर्टेड अस फॉर 4 years बाय ॲक्च्युली पार्टिसिपेटिंग, सबसिडायझिंग अवर पार्टिसिपेशन इन द एक्झिबिशन्स लाईक हॅनोवर मेसे अँड मिडेस्ट पॅरिस. सो 4 वर्ष आम्ही तिथे आमचे प्रॉडक्ट्स घेऊन डिस्प्ले केले. मग त्यावेळेला त्याचं ब्राउशर बनवणं, त्याची आपली वेबसाईट करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ट्रेनिंगच्या अंडर आम्ही करत करत शिकत गेलो. आणि मग त्यावेळेला आम्ही जे काय कस्टमर्स आम्हाला मिळाले ते आजही माझे कस्टमर्स आहेत. त्यांच्याबरोबर बिझनेस आजही चालू आहे, ग्रो होतो आहे. सो आता किती बिझनेस एक्सपोर्ट आहे तुमचा? ऑलमोस्ट 98% वी आर इन टू एक्सपोर्ट्स. सो या एक्सपोर्टसाठी तुम्ही काय स्पेसिफिक की पॉईंट सांगाल की ग्लोबल मार्केट डेव्हलप करणं आणि टिकवणं काय इम्पॉर्टंट आहे? 2 गोष्टी आहेत की सातासमुद्रापार बसलेल्या माणसाला तुम्ही कोण आहात, काय आहात हे माहिती नसतं. आणि त्यावेळेला त्याचा ट्रस्ट बिल्ड करणं, त्याच्याबरोबरची रिलेशनशिप डेव्हलप करणं, याच्यासाठी तुम्हाला काही
ॲग्रेसिव्हली गोष्टी कराव्या लागतात. वन इज गो फिजिकली मीट देम, नॉट ओनली वन्स 2-3 टाइम्स जाऊन भेटणं. किंवा आता आम्ही जो अप्रोच वापरला होता की आम्हाला एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळाली कस्टमरकडनं किंवा RFQ आली, तर त्यातले 1-2 कॉम्पोनंट्सची सॅम्पल्स आम्ही बनवायचो आणि त्याच्या डॉक्युमेंटेशन सकट आम्ही त्याला फ्री ऑफ कॉस्ट पाठवायचो, जस्ट टू शो what are our capabilities and what we can do, and that really helped us a lot. आणि मग एकदा ती तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली की देन बिल्डिंग दॅट इज, आय विल नॉट से इट्स नॉट सिम्पल, बट इट्स नॉट दॅट डिफिकल्ट ऑल्सो. तो पहिला जो पॉईंट असतो की तुमचं पहिलं इम्प्रेशन कस्टमरकडे कसं पडतं आणि त्याच्यामध्ये हाऊ डू यू रिस्पॉन्ड टू हिज questions or queries or his expectations is very very important. तुम्ही जो आता ट्रस्ट हा शब्द वापरला तो, आणि अगेन म्हणजे साता समुद्रापार लोकांना आपला ट्रस्ट कसा पटवून द्यायचा आपण, म्हणजे तुम्ही काय फॉलो करताय त्याच्यासाठी? मला असं वाटतं की इंटिग्रिटी, लॉयल्टी आणि ऑनेस्टी या तिन्ही गोष्टी जरी इंटरलिंक्ड असल्या पण त्या तिन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. You have to make sure that the product, what goes from your factory to the customer, it is completely per drawing जे काय आहे त्याच्याप्रमाणे ते आहे. त्याच्यात कुठेतरी ते चलता है ॲटिट्यूड नको. तुमचं 1-2 डायमेन्शन्स तुम्ही मॅनिप्युलेट करून पाठवल्या तर तो तुम्ही कायमचा ट्रस्ट कमावता. आणि प्रोॲक्टिव्ह कम्युनिकेशन टू द कस्टमर, कारण तो तिकडे 7 समुद्रापार बसलेला असतो, त्याला तुमच्याकडे काय चालू आहे हे लास्ट मिनिट सरप्राईज देऊन चालत नाही. सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट ओनली टू प्रोड्यूस द पार्ट, यू हॅव टू एन्श्युअर दॅट ही इज कम्युनिकेटेड राईट टिल द टाईम हिज पार्ट्स आर डिलिवर्ड टू हिज लोकेशन. मग त्याच्यामध्ये लॉजिस्टिक्समध्ये जे काय आपले फ्रेट फॉरवर्डर्स त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करून सध्या माझं पार्ट कुठे आहे बाबा, माझं बॉक्स कुठे आहे, ते समुद्रात आहे का या पोर्टवर पडलेलं आहे आणि ते तिथून तिथे कधी जाणार आहे, इथपर्यंतची डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्ही कस्टमरला देत राहायला पाहिजे. सर, तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही इव्हेंच्युअली एक CEO अपॉइंट केला आणि नाही म्हटलं तरी सगळे कंट्रोल्स किंवा डिसिजन्स हे आता CEOकडे म्हणजे इक्वली जाणार आहेत. तर हा डिसिजन तुम्ही का घेतला? 2007 ते 2017 या 10 वर्षात कंपनी, आमचा पहिल्या वर्षी जॉब वर्क करत असल्यामुळे काय 15-20 लाखाचा टर्नओव्हर असेल, तिथपासून 2017पर्यंत आम्ही ती जवळजवळ 23 कोटीपर्यंत नेली. पण या ग्रोथमध्ये मला एक लक्षात आलं की माय वर्क लाईफ बॅलन्स इज गेटिंग अफेक्टेड. आणि त्या ग्रोथबरोबरचे जे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे दॅट वॉज बिकमिंग व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. ॲज आय डिड नॉट हॅव एनी एक्सपिरियन्स ऑफ हँडलिंग द ब्लू कॉलर आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळे लूपहोल्स समजत आम्ही इथपर्यंत आलो होतो. पण हे जर पुढे न्यायचं असेल तर आय थिंक त्यावेळेला वी टूक अ डिसिजन की वी हॅव टू मूव्ह फ्रॉम ॲन ओनर ड्रिवन अप्रोच टू अ प्रोफेशनली मॅनेज्ड ऑर्गनायझेशन, अँड दॅट इज हाऊ वी डिसाइडेड टू अपॉइंट अ CEO. आता सध्या तुमच्यासोबत सेकंड जनरेशन म्हणजे तुमची सेकंड जनरेशन पण आहे, इन्व्हॉल्व आहे, तुमचे CEO पण तुमच्यासोबत आहेत. अशा वेळेस डिसिजन घेताना तुम्हाला कुठल्या लीडरशिप स्टाईलमध्ये चेंज करावे लागलं? आय विल हँडल इट इन 2 सेपरेट आस्पेक्ट्स. मुलं माझी आत्ता 2-3 वर्षापासून जॉईन झाली, पण 2017 ते 2024 या काळामध्ये 23-24पर्यंत या काळामध्ये बऱ्याच वेळेला ओनर ड्रिवन ऑर्गनायझेशन्समध्ये आपल्याला ती मायक्रो मॅनेजमेंट करायची खूप सवय असते. सो वन थिंग विच आय हॅड टू अनलर्न वॉज कमिंग आउट फ्रॉम मायक्रो मॅनेजमेंट अँड लिव्हिंग थिंग्स फॉर द पीपल टू डू, गिविंग देम दॅट फ्रीडम टू वर्क. आणि हे खूप महत्त्वाचं ठरतं, कारण त्यावेळेला जे आपण म्हणतो की तुम्ही एक सांगताय आणि तो दुसरं काहीतरी सांगतोय, याचा फायदा तुमचे डाऊन द लाईन एम्प्लॉईज खूप घेतात. मग दॅट क्रिएट्स अ रिफ्ट बिटवीन यू. सो
my job was to ensure that final decision maker is the CEO because he is operations person, and my job is to handle the marketing and finance. So anything related to operations, including HR, including procurement, including quality, engineering, all things I have delegated to Vikram. सो ऑपरेशन्समधले मोस्टली सगळे डिसिजन सीईओ घेत होता. Yes. सीईओ निवडताना तुमचे काय क्रायटेरिया होते? मी आमचा CEO हा माझा कस्टमर होता आणि आय हॅड सीन हिम वर्किंग, आणि मी जवळजवळ 3 वर्षापासून तो डोक्यात माझ्या विचार होता की वी शुड गेट विक्रम ऑन बोर्ड. कारण मला माहिती आहे की गेटिंग अ मार्केट हॅज नेवर बीन अ चॅलेंज फॉर मी, विच नॉर्मली एनी इंडस्ट्री विच इज इन टू मॅन्युफॅक्चरिंग, त्यांना मार्केट कुठून आणायचा हा चॅलेंज असतो. मला तो फॉर्च्युनेटली कधीच नव्हता. माय चॅलेंज वॉज टू हाऊ टू एक्झिक्यूट इट. सो आय वॉन्टेड समवन हू विल टेक केअर ऑफ execution of the orders that we are getting, and that is how I invested in Vikram. हो, म्हणजे तुम्ही माणूस आधी हेरून ठेवला होता. आणि हां, म्हणजे मला डोक्यात होतं की मला माझ्या ज्या क्रायटेरिया आहेत त्याच्यात हा माणूस फिट होतो. हां, म्हणजे त्याच क्रायटेरिया विक्रम सरांना तुम्ही सिलेक्ट केलं असेल तेव्हा काय क्रायटेरिया होते की काय वाटलं तुम्हाला? आय विल से विक्रम वॉज इन अटलास कॉपको, आणि ही वॉज अ ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर. फ्रॉम देअर ही रोज टू ऑलमोस्ट द पोझिशन ऑफ जनरल मॅनेजर. आणि या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या ग्रोथ स्टोरीमध्ये मी बऱ्यापैकी त्याला जवळून बघितलं होतं. हिज वे ऑफ वर्किंग, हिज एक्सपोजर दॅट ही गॉट इन टर्म्स ऑफ टेकिंग ओव्हर द कंपनीज. ॲटलास कॉपकोनी ॲज अ कंपनी जी कुठल्या काही आउटसाईड इंडिया टेकओव्हर्स केली, त्याचा ड्यू डिलिजन्स करणं आणि ती कंप्लीट प्रोडक्शन इंडियात आणणं, हा जो काय एक्सपोजर त्याला मिळालं होतं, याच्यातून जे काय त्याला शिकायला मिळत होतं, आय थिंक दॅट वॉज समथिंग. किंवा ट्रेड युनियन्स जे असतात त्यांच्याबरोबरची 3 ट्रेड युनियन ॲग्रीमेंट्स ही हॅड हँडल्ड. सो ऑल दीज क्रायटेरियाज वी आर फिटिंग इन टू माय एक्सपेक्टेशन्स. इफ आय हॅव टू ग्रो, ऑल दीज थिंग्स हॅव टू बी हँडल्ड. सो दॅट इज हाऊ आय सिलेक्टेड हिम. इफ यू डोंट माइंड, विक्रम सरांनी ही ऑफर का ॲक्सेप्ट केली असेल? 2 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. एक तर ही हॅड दॅट कॉन्फिडन्स इन मी की मनोज हा माणूस बाय नेचर चांगला आहे, तो माझं कधी नुकसान होऊ देणार नाही, फायनान्शियली ॲज वेल ॲज फ्रॉम द फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सुद्धा त्या एंटरप्रिन्युअल ती आपण ज्याला म्हणतो की एक डिझायर होती की मला काहीतरी स्वतःचा फ्रीडम पाहिजे. आज कुठल्याही मोठ्या कंपनीत काम करताना तुम्हाला शेवटी तो एक सिस्टीम सेट असतात त्याच्यातनं, आणि ती जी प्रेशर असतात त्याच्यापेक्षा इथे काहीतरी झिरोपासून सुरुवात करून आपल्याला आपल्या पद्धतीने आपली स्टोरी लिहिता येईल, ही एक त्याची पण एक स्वप्न होतं जे मी हेरलं होतं. अँड दॅट इज हाऊ वी जॉईंट हँड्स टुगेदर. सो इथे मी म्हणेन की जे तुम्ही कस्टमर बरोबर ट्रस्ट बिल्डिंग केला आहे त्याचा तुम्हाला तो फायदा झाला असेल. येस. आता मनोज शिरोडकर, विक्रम आणि तुमची नेक्स्ट जनरेशन, कॉन्फ्लिक्ट हँडलिंग कसं मॅनेज होतं? बऱ्याच केसेसमध्ये यंग जनरेशन जी असते त्यांना तुम्हाला मेंटॉरिंग करताना काही चुका करू द्याव्या लागतात. सगळ्याच गोष्टी जर तुम्ही सांगितल्या की मी सांगतो तसं कर, हे करून होत नाही. त्यांचं त्यांना समजू द्यावं लागतं. आणि इथे माझं विक्रमचं बऱ्यापैकी ट्युनिंग व्यवस्थित आहे. सो फ्रॉम वन साईड ही मेंटॉर्स ऑन सर्टन आस्पेक्ट्स, फ्रॉम अदर साईड आय मेंटॉर, आणि त्यांच्या लर्निंग कर्वबरोबर ते पुढे जातात. मग टचवूड आता 3 वर्ष झाली एकत्र सगळे काम करतायत आणि एव्हरीबडी इज ऑन द सेम पेज दॅट हिअर नोबडी इज वर्किंग फॉर एनी पर्सनल इंटरेस्ट. एव्हरीबडी हॅज वन सिम्पल गोल दॅट ऑर्गनायझेशन हॅज टू ग्रो. आता वेटो कोणाकडे? तसं म्हटलं तर व्हेटोची गरज पडत नाही, कारण द डिस्कशन्स हॅपन व्हेरी हेक्टिक, व्हेरी म्हणजे अशी खूप हॉट डिस्कशन्स होतात, खूप डोकं गरम होतं. पण त्यावेळेला शेवटी ॲट द एंड ऑफ द डे जे करतोय ते आपण
कंपनीच्या भल्यासाठी करतो आहे आणि त्याच्यासाठी हे चांगलं आहे, मग कुठेतरी एक्सपिरियन्स कामाला येतो रादर दॅन न्यू कन्सेप्ट, न्यू थॉट्स. आणि काही कॉम्बिनेशन्समध्ये इट वर्क्स रिअली. सो वेटो असं मी म्हणणार नाही, पण शेवटी एव्हरीबडी कम्स टू अ ॲग्रीमेंट अँड इन सम केसेस वी ॲग्री टू डिसॲग्री बट टू ट्राय. सर, स्किल्ड मॅनपॉवर हा ग्रोईंग ऑर्गनायझेशनला नेहमी थोडा छळणारा मुद्दा आहे. तर तुम्ही स्ट्रॅटेजिकली त्याच्यावर कसं काम केलं? आम्ही बेसिकली टू ओव्हरकम द रिक्वायरमेंट ऑफ स्किल्ड मॅनपॉवर आम्ही स्वतःच एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू केली आहे कंपनीमध्ये. आता 2-3 वर्षापासून ती चालू केली आहे, विच इज अ गव्हर्मेंट रेकग्नाइज्ड कोर्स, ज्याच्यामध्ये 6 महिन्याच्या कोर्सला आम्ही 15 ते 20 लोकांची एक बॅच सिलेक्ट करतो. मग गावाकडनं जी कोण लोकं असतात, आमच्याच कंपनीतल्या एम्प्लॉईजच्या रेफरन्सनी त्यांना आम्ही बोलवतो. त्यांचं पूर्ण 6 महिन्याचं CNC प्रोग्रॅमिंगचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो आणि विथ नो ऑब्लिगेशन की तुम्ही आमच्याचकडे काम करा म्हणून. इनफॅक्ट आम्ही सुरुवातीला जे 15,000 रुपये त्यांच्याकडून घेतो, 6 महिने झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर पडतात आणि कुठल्याही कंपनीत त्यांनी काम केलं तर 1 वर्षभर ज्या कंपनीत काम करतायत त्यांच्याकडून जर त्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट आणलं तर वी रिटर्न दॅट 15,000 टू दम. सो इट्स अ CSR ॲक्टिव्हिटी पर से. पण याच्यातनं आम्हाला आमच्या कंपनीसाठी सुद्धा खूप चांगली मॅनपॉवर मिळाली. हे झालं सर ब्ल्यू कॉलर्डसाठी तुम्ही जे करतायत की CNC प्रोग्रामिंगचं ट्रेनिंग देणं आणि त्यांना CSR काइंड ऑफ ती ॲक्टिव्हिटी आहे. पण आता बऱ्याच वेळेला व्हाईट कॉलर एम्प्लॉईज पण आपल्याला जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा आपण मध्ये जेव्हा बोललो होतो की हल्ली जेव्हा आपण पोर्टल्सवर जातो, Naukri.com असेल, मॉन्स्टर असेल, तर तिथे AIनी खूपच रेझ्युम्स असे ग्लोरिफाय केलेले असतात, डेकोरेट केलेले असतात. तर तेव्हा व्हाईट कॉलर माणूस चांगला निवडायचा हे तुम्ही कसं ॲड्रेस करता? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की वी डोंट ओनली गो बाय द व्हॉट इज रिटर्न इन टू द दिस थिंग. आमच्याकडे काही आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या स्किलसेट्स ज्याला म्हणतो एक छोटीफार, आणि आम्ही या गोष्टी हेड हंटिंग एजन्सीकडे बऱ्यापैकी आउटसोर्स केलेल्या आहेत की जी व्हाईट कॉलरची रिक्वायरमेंट आहे ती करताना आमच्या ह्या क्रायटेरियाज आहेत, या क्रायटेरियामध्ये येणारी ॲप्लिकेशन स्क्रीन करणं आणि त्यांचे पहिला सेट ऑफ इंटरव्ह्यू घेऊन जे योग्य वाटतील तुम्हाला तेच कॅन्डिडेट आमच्याकडे पाठवा. हा एक महत्त्वाचा पॉईंट आम्ही घेतला आहे. दुसरी गोष्ट, ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर्स जे आम्ही घेतो त्याच्यातून त्यांना आम्ही बऱ्यापैकी नर्चर करत, मोल्ड करत, त्यांना त्यांचा करिअर पाथ आमच्याकडे जो काय आहे, अपॉर्च्युनिटी टू लर्न, हा दाखवल्यामुळे बरीचशी रायझिंग अप द लॅडर हा जो काय एक एरिया आहे हा आम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा झाला की लोकं जी चांगलं काम करत होती त्यांना ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी देऊन त्यांची ग्रोथ प्लॅन करणं हे आम्ही रेग्युलरली करतो. मग आता कस्टमरचं एक्सपोजर देताना सुद्धा आमचा क्वालिटीचा इंजिनियर, वी मेक शुअर दॅट ही गोज टू द कस्टमर आउटसाईड इंडिया टू विजिट द कस्टमर, अंडरस्टँड हिज पेन एरियाज, तिथलं एक्सपोजर मिळणं, तिथलं वर्क कल्चर कसं आहे, नुसताच प्रॉडक्ट जाऊन टेस्ट करण्यापेक्षा ते पूर्ण वातावरण कसं आहे, अँड दॅट्स अ बिग मोटिवेशन. तर या सगळ्या गोष्टी आम्ही वेगवेगळ्या, कारण नुसते पैसे वाढवून कोणीच थांबत नाही. पीपल एस्पेशली द यंग जनरेशन, यू विल सी दे विल नेवर वर्क ओनली फॉर मनी. बरीचशी मुलं चांगल्या शिकलेल्या, चांगल्या सधन कुटुंबातनं तुमच्याकडे काम करायला येत असतात. सो दे आर गुड ॲट देअर फायनान्शियल लेवल्स. व्हॉट इज द अर्ज फॉर देम इज टू लर्न. आणि तो जर एरिया तुम्ही व्यवस्थित ॲड्रेस करू शकलात तर आय थिंक देर इज नो ॲट्रिशन पर से. आमच्याकडे साधारण 1.5-2% ॲट्रिशन असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. प्रायमरीली तुमची ऑर्गनायझेशन ही मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे. तो मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हा कसा डेव्हलप होतो आणि त्यासाठी तुम्ही काय काय वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताय?
आम्ही जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ज्या 2-3 गोष्टी करतो त्या मी शेअर करतो तुम्हाला, की जी टीम आम्ही सिलेक्ट केलेली आहे किंवा जी लोकं आमच्याकडे आम्ही घेतलेली आहेत, दे हॅव द एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन मल्टीनॅशनल कंपनीज. त्यामुळे तिथल्या ज्या सिस्टीम्स आहेत, तिथल्या ज्या प्रोसिजर्स आहेत, त्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे इम्प्लिमेंट. सो इट्स अ फ्लेक्सिबिलिटी काइंड ऑफ. म्हणजे माझ्याकडे CEO तर आहेच, पण आमच्याकडे 6 सिग्मा ब्लॅक बेल्ट एक्सपर्ट एक आहे, किंवा ज्या लोकांनी HR फ्रंटवर किंवा इंजिनिअरिंग फ्रंटवर सँडविकसारख्या कंपनीत 15-15, 20-20 वर्ष काम केलेली अशी लोकं आमच्याकडे आम्ही घेतलेली आहेत. आणि वी गिव्ह द फ्रीडम टू देम टू सेट द प्रोसेसेस. तो जो काय एक हे आहे की ऑपरेशनल एक्सलन्स म्हणजे काय असतं हे त्यांनी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करताना जवळून पाहिलेलं असतं. आणि त्या आयडियाज आपल्यासारख्या कंपनीत इम्प्लिमेंट करताना काय फायदे होतात आणि त्याच्यात काय चॅलेंजेस येतात, या दोन्ही गोष्टी ते लर्न करत करत, ब्रेनस्टॉर्मिंग करत करत त्या पुढे नेता येतात. सो दॅट रिअली हेल्प्स अ लॉट. फायनल फ्युचर कसं बघताय शिरोडकर बशीकॉम? आज कुठे, 5 वर्ष किंवा 10 वर्षांनी कुठे? मी म्हणेन की आमच्या कंपनीतला सगळ्यात म्हातारा माणूस मी आहे. आणि द एज डिफरन्स बिटवीन मी अँड विक्रम इज 15 इयर्स. आणि माझ्या मुलांमध्ये आणि विक्रममध्ये देर इज अ डिफरन्स ऑफ 15 इयर्स. सो 30 वर्षाची एक म्हणतो ना आपण सायकल आमच्या समोर सेट आहे. आणि सगळी जी टीम आहे ती दे आर पॅशनेट फॉर ग्रोथ. आणि याच्यामुळे एव्हरीबडी इज पुटिंग देअर बेस्ट ऑफ द एफर्ट्स. अपॉर्च्युनिटीज म्हटलं तर एंटायर वर्ल्ड इज द अपॉर्च्युनिटी फॉर अस. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ऑइल अँड गॅस सेक्टरच जर पकडला तर इतकं ते मोठं सेक्टर आहे की तुमचा एक पार्ट जर त्यांच्याकडे वेळेत पोचला नाही आणि त्यांची जर असेंब्ली थांबली तर $500,000 पर आवर इज द चार्ज दॅट दे हॅव टू पे. देर आर ऑलमोस्ट 65,000 crores वर्थ ऑफ प्रोक्युअरमेंट दॅट हॅपन्स only for the components from 1 or 2 customers. I'm not talking for the entire this thing. अशा opportunities खूप आहेत. So our company is definitely looking for growth opportunities. जसं आम्ही आता रेल्वेज आणि मरीन सेक्टर ॲड केले आता गेल्या 2 वर्षामध्ये. तर ह्या सेक्टर्समध्ये जी ग्रोथ आहे आणि हे सुद्धा आम्ही एक्सपोर्टमध्ये बघतोय. आमचं आज रेल्वेजसुद्धा आम्ही लोकल सेक्टरमध्ये नाही, वी आर वर्किंग विथ सिमेंट्स ऑस्ट्रिया. आम्ही जो आत्ता एक प्रोजेक्ट 1 केला तो बँकॉक मेट्रोसाठी केला आहे. सो पुढची 4 वर्षाचा आम्हाला तो जो काय बिझनेस आहे तो सेट आहे. सो पॅशन इज देअर, ग्रोथ अपॉर्च्युनिटीज आर देअर आणि टार्गेट्स आर हाय. आत्ता जे आम्ही आहोत, ग्रो बाय 3 times इन नेक्स्ट 5 years इज द टार्गेट. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आजचे आपले तिन्ही स्पीकर हे काही ना काही मार्गाने नाशिकशी रिलेटेड आहेत. जॉय नाशिकमधलेच आहेत, म्हणजे आपलेच आहेत. सलील जोशींनी सांगितलं की मला पुणे आणि नाशिकमध्ये नाशिक आय विल प्रिफर. मला सांगायला आवडेल की मनोज सरांची आता एक मोठा सेटअप अकराळेला दिंडोरी रोडला सुरुवात झाली आहे आणि तो पुण्यापेक्षा मोठा सेटअप आहे. आणि त्यांनी पण नाशिकमध्ये आता मॅन्युफॅक्चरिंग सेटअप सुरू केला आहे. जस्ट आपण बहुतेक नंबर्समध्ये बोललो नाही तर मला जस्ट हवं होतं की तुमची मॅनपॉवर आणि आत्ताचा तुमचा ह्या वर्षीचा. आमचं आत्ता जी पुण्यात मॅनपॉवर आहे तो साधारण 1,40,000 स्क्वेअर फुटाचा एरिया आहे जो आम्ही ऑक्युपाय केला आहे, ज्याच्यावर आमचं सध्या काम. तिथे 450 लोक काम करतात. इथला जो सेटअप आहे तिथे साधारण 700 लोक एम्प्लॉय होऊ शकतील एवढा मोठा तो सेटअप आहे. 7.5 एकरच्या प्लॉटवर जवळजवळ 1,70,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आम्ही केलेलं आहे. आणि प्लस ॲडमिन आणि कॅन्टीन बिल्डिंग आता ती बांधली जाते. सो ॲज आय सेड, वी हॅव इन्व्हेस्टेड हेविली विथ bet on the future and we are confident that we should be able to achieve it. सर, आम्हाला तुमचा जर्नी ऐकायला खूपच मजा आली. आम्ही खूपच इन्स्पायर झालो आहे. म्हणजे आम्ही दोघं तर नक्कीच आणि माझे सगळे TLCN मित्रसुद्धा.
थोडासा रिफ्लेक्शन क्वेश्चन्सवरती येऊया. तुमच्या जर्नीमधला कोणता डिसिजन सर्वात डिफायनिंग वाटला तुम्हाला? डिफायनिंग म्हणजे मूविंग फ्रॉम ॲन ओनर ड्रिवन सेटअप. ओके. My decision to move from an owner-driven approach to a professionally managed company was the biggest changing and challenging decision for me, but it has really reflected well. कन्सिस्टंटली ग्रो होणाऱ्या कंपनीज आणि स्ट्रगल करणाऱ्या कंपनीजमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. मी तो मुद्दाम आय हॅव प्रिपेअर्ड दॅट. वी डोंट हॅव टाईम, पण मी त्याचं फक्त हे सांगतो. नाही, आपण थोडा बॉरो करू शकतो. For you know, the people who are set for growth, consistency in growth, have 3 major differences that people who are not struggling for handling the growth. So one is clear strategy with sharp execution. This is very important. Second is depending on building strong systems and following the discipline of process. आणि तिसरं इज लीडरशिप माइंडसेट अँड पीपल डेव्हलपमेंट. या 3 गोष्टी डिफरन्शिएट करतात अ ग्रोईंग ऑर्गनायझेशन अँड अ पीपल हू आर तुमच्या सगळ्या जर्नीमध्ये किंवा सक्सेसमध्ये लीडरशिप स्ट्रॅटेजी महत्त्वाची वाटते का सेल्स मार्केटिंग महत्त्वाचं वाटतं? सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत असं मी म्हणत नाही, पण स्ट्रॅटेजिकली ड्रिव्हन एफर्ट्स ऑन सेल्स अँड मार्केटिंग डेफिनेटली हेल्प. जसं मी एक उदाहरण देतो की आम्ही दोन्ही आपल्या आधीच्या स्पीकर्सनी हा विषय घेतला होता की कुठले कस्टमर्स किंवा कुठल्या ऑर्डर्स आपण स्वीकारायच्या नाहीत. तर आम्ही पूर्वी येणारी प्रत्येक ऑर्डर आम्ही ॲक्सेप्ट करायचो. मग आम्ही एक टार्गेट ठरवलं की 50,000 रुपयाच्या खालची एखाद्या कॉम्पोनंटची सिंगल ऑर्डर लाईन आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही. सो ह्या ज्या स्ट्रॅटेजिक डायरेक्शन्स आहेत याच्यामुळे मार्केटिंगला एक नेव्हिगेट करायला अपॉर्च्युनिटी मिळते. सो इट्स अ इंटरलिंक्ड प्रोसेस. क्लोज करण्याच्या आधी शॉर्ट रॅपिड फायर राऊंड, क्विक आन्सर्स. One leadership habit every entrepreneur must develop. Deep and sincere listening. One mistake young entrepreneurs should avoid. I will say chasing fast growth without building the strong foundations. One book that changed your life. Everybody has referred to that, the goal. We have been following that. One thing customers value more than price. Reliability. And one business value you will never compromise on. Again, it is related to reliability, trustworthiness and integrity. Indian manufacturers ni कुठली capability build केली हुई है? Zero defect quality. One single word. One advice for TLCians. Well, I am a very small person to give advice to TLCians, but I will say focus on building suitable and enduring value rather than chasing success. Last question. Entrepreneurship in one word. It's a responsibility. सर तुमची क्लॅरिटी आणि कन्व्हिक्शन खूपच आवडले. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला इथे वेळ दिलात त्याबद्दल. रिक्वेस्ट. नाही, खूपच छान इंटरॅक्शन झालं. लॉट ऑफ लर्निंग्स. आम्हाला पुढचं अनेक दिवस इन्स्पायर करत राहील हा जर्नी. आजचे 3 स्पीकर्सचे धन्यवाद. Thank you. Thank you so much, sir. A big round of applause for मनोज सर. इतक्या शांतपणे आणि एक एक मुद्द्यावरती सखोल त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं. सो काय डेप्थ आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला लगेच कळतं. थँक्स सर फॉर दॅट. मी अमरला विनंती करतो की त्यांनी सरांचं फेलिसिटेशन करावं.